नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी हा पेपर या ठिकाणी बघत आहोत। मित्र हो, आपण मागील तासामध्ये BA द्वितीय वर्षाचा असणारा आपला हा पेपर हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण हवामानावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी अभ्यासत होतो। हवामानावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी बघत होतो आणि हवामानावर परिणाम करणारे घटक बघत असताना आपण या ठिकाणी जवळपास 6 घटकांचा विचार आपण त्या ठिकाणी केला होता। एक म्हणजे अक्षांश, दुसरं म्हणजे समुद्र सपाटीपासूनची असणारी उंची, तिसरं समुद्रापासूनचे असणारे अंतर, चौथं प्रचलित वारे, पाचवं अस्थायी केंद्र, वायुभाराचे जास्त व कमी वायुभाराचे अस्थायी केंद्र, त्यानंतर अनेक सागरी प्रवाह या घटकांचा परिणाम हवामानावर कसा झालेला आहे हे आपण मागील तासामध्ये अभ्यास केला आहे। आज आपल्याला आणखी काही घटकांचा विचार या ठिकाणी करायचा आहे। हवामानावर आणखी काही घटक या ठिकाणी परिणाम करतात आणि ते कशा पद्धतीने हवामान बदलावर किंवा हवामानावर परिणाम करतात याचा विचार हा आपल्याला आजच्या तासामध्ये या ठिकाणी करायचा आहे। त्यामध्ये आजच्या तासातील जो काही घटक आहे, 7वा घटक ज्याला आपण म्हणूया एकंदर, तो 7वा घटक आहे पर्वतीय अडथळे। पर्वतीय अडथळे आणि पर्वतीय अडथळे यांचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की जगामध्ये असे काही पर्वत आहेत की ज्या पर्वतामुळे पर्वताच्या एका बाजूला वेगळ्या प्रकारचं हवामान तर पर्वताच्या दुसऱ्या बाजूला वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला दिसतं। म्हणजे त्या ठिकाणी फक्त पर्वत असल्यामुळे, त्या प्रदेशामध्ये फक्त पर्वत असल्यामुळे एका बाजूला वेगळ्या प्रकारचं हवामान तर दुसऱ्या बाजूला वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला दिसून येतं। म्हणजेच पर्वत हा त्या ठिकाणी हवामानाला अडथळा झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण हा पर्वत त्या ठिकाणच्या असणाऱ्या हवामानामध्ये फरक करून देण्यासाठी एक कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो। मित्र हो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हा जो काही पर्वत असतो या पर्वताला वारे अडवले जातात आणि हे वारे जर बाष्पयुक्त असतील तर काय होतं की हे पर्वताला अडवले गेल्यामुळे हे पर्वताच्या वर चढू लागतात आणि वारे जसे वर चढू लागतात आणि ते जर बाष्पयुक्त असतील तर सांद्रीभवनाची प्रक्रिया त्या ठिकाणी होते आणि सांद्रीभवनाची प्रक्रिया झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। साधारणतः आपण पाहतोय की जगामध्ये सर्वात जास्त पावसाचा जो काही प्रदेश आहे, जगातील सगळ्यात जास्त पावसाचा प्रदेश हा भारतामध्ये आहे। जगात सर्वात जास्त पावसाचं ठिकाण हे भारतामध्ये आहे आणि आपण पाहतोय की ते मौसिनराम असेल किंवा चेरापुंजी असेल, या ठिकाणी जगातील सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडतो। त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की या पर्वतीय अडथळ्यामुळे, पर्वत त्या ठिकाणी असल्यामुळे जे काही बाष्पयुक्त वारे येतात, हे बाष्पयुक्त वारे त्या ठिकाणी पर्वताला अडले जातात, पर्वताकडनं अडवले जातात आणि मग उंच प्रकारचा असणारा हा पर्वत, त्या पर्वतावर हे वारे चढण्याचा प्रयत्न करतात आणि एक स्थिती अशी येते की या वाऱ्यामध्ये असणारी बाष्प ही बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि बाष्पाचं सांद्रीभवन झालं की त्या ठिकाणी मग पाऊस पडू लागतो आणि मग आपण पाहतोय की मग चेरापुंजी असेल किंवा मौसिनराम असेल, या ठिकाणी जगातील सर्वात जास्त पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीने या पर्वतीय अडथळ्यामुळे त्या ठिकाणी
अधिक पाऊस पडलेला आपल्याला दिसतो, म्हणजे अधिक पावसाचं हवामान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसतो. मित्र, याच पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की हिमालयन पर्वतरांग ही साधारणतः पूर्व पश्चिम अशा पसरलेली आहे. आणि मग या पूर्व पश्चिम पसरल्यामुळे हिमालयन पर्वतरांगेच्या दक्षिण आणि पश्चिम उतारावर साधारणतः ही हिमालय पर्वतरांग आहे असं आपण म्हणूया. आणि या हिमालयन पर्वतरांगेच्या हे आहे उत्तर भाग हिमालयन पर्वतरांगेचा आणि हा आहे दक्षिण भाग हिमालयन पर्वतरांगेचा. जर आपण असं म्हटलं तर आपल्याला असं दिसतं की हिमालयन पर्वतरांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. आणि पूर्व पश्चिम पसरल्यावर प्रामुख्याने सूर्याचं भासमान प्रमाण आपण बघितलं मागील तासामध्ये की साधारणतः 23.5 अंश ते 23.5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान होतं. आणि ही जी पर्वतीय पर्वतरांग आहे, हिमालयन पर्वतरांग आहे, ही हिमालयन पर्वतरांग साधारणतः 23.5 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या पलीकडे आहे. त्यामुळं हिच्या दक्षिण उतारावर जर बघितलं, हिमालयन पर्वतरांगेच्या दक्षिण उतारावर वारे अडवले जातात आणि त्यामुळं त्या ठिकाणी अधिकाधिक पाऊस पडतो. त्याचबरोबर या दक्षिण उतारावर सूर्याची सूर्यकिरण देखील पडतात. सूर्याची सूर्यकिरण देखील त्या ठिकाणी पडतात आणि सूर्याची सूर्यकिरण पडल्यामुळे त्या ठिकाणी नैनिताल असेल किंवा मसुरी असेल किंवा सिमला असेल यासारख्या पर्यटन स्थळे त्या ठिकाणी विकसित झाली आहेत हिमालयन पर्वताच्या दक्षिण उतारावर. कारण तिथं सूर्यकिरण पडतात. सूर्यकिरण येत असल्यामुळं त्या ठिकाणी नैनिताल, मसुरी, सिमला यासारखे पर्यटन स्थळ त्या ठिकाणी विकसित झालेली आपल्याला दिसते. या उलट उत्तर उताराचा जर आपण भाग घेतला तर काय होतं की उत्तर उतारावर सूर्याची सूर्यकिरण पोहोचत नाही. म्हणजे या पर्वतीय भागाची सावली ही उत्तर उतारावर आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं त्या भागामध्ये अतिशय जास्त थंडी, अतिशय जास्त थंड हवामान त्या भागामध्ये आपल्याला दिसतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की तो भाग बर्फाच्छादित असलेला आपल्याला दिसतो. उत्तर जो काही भाग आहे हिमालय पर्वतरांगेचा उत्तर उतार, या उत्तर उतारावर अधिकाधिक थंडी आपल्याला दिसते. आणि अशी जी काही मग नैनिताल असेल, मसुरी असेल किंवा सिमला असेल असे शहर मात्र या प्रदेशात आपल्याला आढळून येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की हिमालय पर्वताचा दक्षिण उतार हा हवामानाच्या दृष्टीने त्या मानानं उबदार आहे. मात्र उत्तर उतारावर अतिशय जास्त प्रमाणात थंडी असल्यामुळे त्या कारण काय हा पर्वतीय अडथळा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हा पर्वतीय अडथळा निर्माण झाल्यामुळे उतारावर हिमालयाची सावली त्या ठिकाणी पडते आणि हिमालयाची सावली पडल्यामुळे त्या ठिकाणी थंड प्रकारचं हवामान त्या प्रदेशामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मित्रो, या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागतं की हे जे काही पर्वतीय अडथळे आहेत, हे पर्वतीय अडथळे, या पर्वतीय अडथळ्यांचा परिणाम हवामान बदलावर झालेला आपल्याला. या हिमालयन पर्वताचं अजून एक आपल्याला उदाहरण असं देता येईल की चीन आणि भारत यांच्या दरम्यान ही हिमालयन पर्वतरांग पूर्व पश्चिम अशा पद्धतीने पसरलेली आपल्याला दिसते. या चीनच्या त्या भागामध्ये साधारणतः हिमालयन पर्वताच्या उत्तर भागामध्ये चीनचा प्रदेश येतो आणि या चीनच्या भागामध्ये जे काही थंड वारे आहेत, हे थंड वारे हे हिमालयन पर्वतामुळे अडवले जातात आणि हिमालयन पर्वतामुळे हे थंड वारे अडवले गेल्यामुळे हिमालयन उत्तर भागामध्ये थंड असे हवामानाचा प्रदेश आपल्याला आढळतो. मात्र हिमालयन पर्वतामुळे जो काही दक्षिणेकडील भाग आहे हिमालय पर्वताचा, त्या ठिकाणी मात्र आपल्याला उष्ण हवामानाचा किंवा समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश हा आपल्याला दिसून येतो.
म्हणजे मित्र हो, या पर्वतीय अडथळ्यामुळे भारतीय भागामध्ये थंड वारे येण्याचे अडवले गेलेले आपल्याला हिमालयन पर्वत रांगेमुळेच आपल्याला दिसते. अन्यथा आपल्याला असं दिसलं असतं की 23.5 उत्तरचा भाग हा संपूर्णतः या थंड हवामानाचा असलेला किंवा समशीतोष्ण हवामानाचा असलेला आपल्याला दिसतो. मात्र आपल्याला तसं आढळत नाही. हिमालयाच्या काही भागापर्यंतच आपल्याला समशीतोष्ण कटिबंधाचा भाग आढळतो. त्यानंतर मात्र त्याच्या दक्षिणेकडे जर आपण भारतामध्ये आलो तर आपल्याला उष्ण हवामानाचा भाग त्या ठिकाणी जाणवतो. म्हणजे उत्तर प्रदेश असेल या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात उष्णता असलेली आपल्याला दिसते. म्हणजे उष्ण हवामानाचा भाग त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे मित्रहो, पर्वतीय अडथळ्यांमुळे देखील हवामान बदललेलं आपल्याला किंवा हवामानावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला वादळे. वादळे म्हणजे वातावरणातील प्रक्षोभ आहे किंवा प्रक्षोभाची प्रक्रिया आहे असं म्हणता येईल आपल्याला, की ज्या ठिकाणी विध्वंसक अशा प्रकारचे काम त्या ठिकाणी प्रक्षोभीय प्रक्रिया आहे ती वातावरणाची. आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी अचानकपणे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर त्या प्रदेशाकडे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात. साधारणतः हे या ठिकाण आहे आणि या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. अधिक कमी दाबाचं केंद्र या ठिकाणी निर्माण झालेले आहे. मग या कमी दाबाच्या केंद्राकडे यस आजूबाजूच्या प्रदेशातील असणारे वारे त्या ठिकाणी वाहत येतात आणि वारे वाहत आल्यामुळे या ठिकाणी चक्रीवादळाची किंवा वादळाची निर्मिती होते. आणि ही वादळाची निर्मिती झाली की हे वादळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी येते. कारण एका ठिकाणी ते वादळ स्थिर राहत नाही, तर हे वादळ कसं असतं, अस्थिर असतं. ते स्थानांतर करत असतं. ते स्वतःचं स्थान हे बदलत असतं. आणि मग आपण पाहतो की ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे वादळ स्थानांतरित होतं आणि त्याचा परिणाम असा होतो की ज्या ज्या प्रदेशातून ते वारे वाहत जातात, वादळ वाहत जातात, त्या प्रदेशातील हवामानामध्ये बदल करण्याचं काम ते करत असतं. कारण वादळामुळे या प्रदेशामध्ये प्रचंड अशा वेगाने वारे वाहत असतात. मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट त्या ठिकाणी होतो. मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडतो. कारण या ठिकाणी वादळातून हे जे काही वारे आहे हे वारे अशा पद्धतीने ऊर्ध्वगामी स्वरूपामध्ये फिरू लागतात. अशा पद्धतीने ऊर्ध्वगामी स्वरूपामध्ये फिरू लागल्यामुळे हे वारे स्वतःभोवती ऊर्ध्वगामी स्वरूपामध्ये म्हणजे वरच्या भागाला देखील हे वारे जातात आणि त्यामुळं त्या ठिकाणी पाऊस पडू लागतो. म्हणजेच वातावरणाच्या स्थितीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे वादळे देखील वातावरणाच्या स्थितीमध्ये बदल घडून आणतात. आणि वारंवार ज्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची वादळे होत असतील तर त्या प्रदेशामध्ये अशा पद्धतीनं हवामानावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये, तो म्हणजे वनस्पती, मेघाच्छादन व वृष्टी. वनस्पती, मेघाच्छादन व वृष्टी. वनस्पती, मेघाच्छादन आणि वृष्टी यांचाही परिणाम आपल्याला या हवामानावर झालेला दिसतो. मित्र, या ठिकाणी आपण जर बघितलं तर वनस्पतीचा हवामानावर काय परिणाम होतो हे आपल्याला बघावं लागेल. ज्या प्रदेशामध्ये वनस्पतीचं आच्छादन अधिक आहे अशा प्रदेशामध्ये समशीतोष्ण प्रकारचं हवामान राहतं. कारण या वनस्पतीच्या आच्छादनामुळे सूर्याकडनं येणारी जी काही सूर्यकिरण आहे ही जमिनीवर पडत नाही. आणि जमिनीवर जर पडली नाही तर आपल्याला माहिती आहे की जमीन काय करते, उष्णतेचं शोषण करते. ही सूर्यकिरणातून जी काही उष्णता मिळते
त्या उष्णतेचं शोषण करते आणि शोषण केल्यानंतर ती उत्सर्जित करते आणि उत्सर्जित केल्यामुळेच हवेला उष्णता मिळते किंवा हवेचं तापमान हे हवेला प्राप्त होतं. मात्र होतंय काय की जर वनस्पतीचा आच्छादन त्या जमिनीवर असेल तर वनस्पतीच्या पानांच्या माध्यमातून वनस्पतीच्या माध्यमातून ही सूर्यकिरणं अडवली जातात आणि सूर्यकिरणं अडवली गेल्यामुळे जमिनीवर सूर्यकिरणं ही कमी प्रमाणात पडतात. त्यामुळे कमी प्रमाणामध्ये जमीन उष्णता ग्रहण करते आणि कमी प्रमाणातच उष्णता ही उत्सर्जित करण्याचे काम त्या ठिकाणी करत असते. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की ज्या ज्या ठिकाणी वनस्पतीचं आच्छादन आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला हवामान हे सम किंवा समशीतोष्ण असल्याचं दिसतं. याउलट ज्या प्रदेशामध्ये वनस्पतीचं आच्छादन नाहीये, खास करून आपण वाळवंटी प्रदेशामध्ये बघतो की जिथे वनस्पतीचं आच्छादन आपल्याला आढळत नाही. मग वाळवंटी प्रदेशामध्ये वनस्पतीचं आच्छादन आढळत नसल्यामुळे दिवसा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सूर्यकिरणं भूपृष्ठाच्या अनुषंगाने येतात आणि मग ही सूर्यकिरणे जमिनीवर पडतात. जमिनीवर पडली की जमीन काय करते, या सूर्यकिरणातील उष्णता शोषून घेते आणि शोषून घेतल्यानंतर कालांतराने ते पुन्हा उत्सर्जित करण्याचे काम ती करते आणि त्यामुळं हवेला तापमान प्राप्त होतं आणि हवेला तापमान या वाळवंटी प्रदेशातील हवेला तापमान प्राप्त झालं म्हणजेच त्या ठिकाणचं तापमान हे वाढू लागतं आणि आपल्याला असं दिसतं की दिवसा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमान वाढतं. वाळवंटी प्रदेशामध्ये दिवसा अधिकाधिक तापमान आपल्याला आढळून येतं. या उलट रात्रीच्या वेळेला या वाळवंटी प्रदेशामध्ये, वाळवंटी प्रदेश आहे म्हणजे मेघाचं आच्छादन त्या ठिकाणी असत नाही. वनस्पतीचा जर अभावच आहे, मेघाचं आच्छादन नाहीये, वनस्पतीचा अभाव आहे आणि त्यामुळं जेवढी काही सौरशक्ती उष्णतेच्या स्वरूपामध्ये जमिनीने प्राप्त केलेली होती ती जमीन परत वातावरणाला देते आणि वातावरण देखील काय करते, एका थराच्या अनुषंगाने दुसऱ्या थराला, दुसऱ्या थराच्या अनुषंगाने तिसऱ्या थराला देत. वनस्पतीचं आच्छादन नसल्यामुळे तिला अडवण्याचा प्रश्नच नाही आणि आकाशामध्ये मेघाचं आच्छादन देखील नसतं आणि ती सरळ वातावरणामध्ये निघून जाते, वातावरणाच्या वरच्या थरामध्ये निघून जाते आणि मग या वाळवंटी प्रदेशात रात्री साधारणतः 11-12 नंतर त्या ठिकाणी थंडी वाढू लागते आणि आपल्याला असं दिसतं की रात्री मग त्या ठिकाणी तापमान हे अधिकाधिक कमी होतं आणि रात्री हे तापमान अधिकाधिक कमी झाल्यामुळं दिवसा अधिकाधिक तापमान आणि रात्री अधिकाधिक कमी तापमान म्हणजे विषम स्वरूपाचं हवामान या प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतं. म्हणजे इथं तुम्हाला दिसेल की वनस्पती मेघाच्छादन, वनस्पतीचं आच्छादन, ढगांचं आच्छादन याचा देखील परिणाम झालेला आपल्याला. त्याचबरोबर आपण पाहतो की वृष्टी किंवा पाऊस यांचा देखील परिणाम हा हवामानावर होतो. ज्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात वृष्टी होते, जास्त प्रमाणात पाऊस पडतो, निश्चित या जास्त प्रमाणात वृष्टी आणि जास्त प्रमाणात पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये बाष्पीभवनाची, सांद्रीभवनाची प्रक्रिया अधिक होते आणि बाष्पीभवनाची आणि सांद्रीभवनाची प्रक्रिया अधिक होत असल्यामुळं अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये हवामान हे उबदार असलेलं आपल्याला दिसून येतं आणि आपण पाहतोय की साधारणतः जून महिन्यामध्ये आपल्याकडे उष्णता देखील अधिक असते आणि पाऊस देखील अधिक असतो. म्हणजे त्या ठिकाणी हवामान हे कसं असतं, उबदार स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रदेशामध्ये जर आपण बघितलं तर वृष्टी अधिक असेल, पाऊस अधिक असेल तर हवामान हे उबदार असलेलं आपल्याला दिसते. कारण बाष्पीभवन आणि सांद्रीभवनाच्या माध्यमातून जी काही उष्णता बाहेर पडते ती उष्णता त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये, त्या हवामानामध्ये, त्या वातावरणाच्या स्थितीमध्ये असलेली आपल्याला जाणवते. म्हणजेच त्या ठिकाणी हवामान हे उबदार असलेलं आपल्याला दिसतं. आणि मित्र, शेवटचा मुद्दा आहे आपला हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांचा, तो आहे मृदा.
मृदा किंवा जमीन ज्याला आपण म्हणूया मृदा, तर या मृदेचा संदर्भ जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसतं की जगामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आहे. खास करून आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की काळी मृदा आहे, तांबडी मृदा आहे, भुरकट मृदा आहे, लाल मृदा आहे, म्हणजे मृदेचे पांढरी मृदा आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार हे जगामध्ये मृदेचे दिसून येतात. आणि आपण पाहतोय की काळी मृदा असेल तर ती अधिक प्रमाणात उष्णता ग्रहण करते आणि अधिक प्रमाणात सोडते. म्हणजेच काळी मृदा ज्या ठिकाणी असेल त्या प्रदेशामध्ये तापमान हे अधिक असतं, म्हणजेच हवामान त्या ठिकाणी बदललेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर जी भुरकट पांढरी मृदा आहे ती उष्णता देखील कमी प्रमाणात ग्रहण करते आणि उष्णता देखील कमी प्रमाणात बाहेर सोडते वातावरणामध्ये. आणि त्यामुळं काळ्या मृदेच्या अनुषंगाने या प्रदेशात असणाऱ्या हवामानामध्ये तापमान हे कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मित्रहो, अशा पद्धतीनं या मृदेचा परिणाम तापमानावर झालेला आपल्याला दिसतो. मृदेचा परिणाम हा तापमानावर झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर जर ओली आणि कोरडी मृदेचा संदर्भ जर आपण घेतला तर एखाद्या ठिकाणी ओली मृदा आहे तर त्या ठिकाणी जे काही मृदा तापण्याचा जे काही भाग आहे ती मृदा तापण्यात ओली मृदा कमी प्रमाणात तापते आणि कमी प्रमाणात तापली की वातावरणाला देखील उष्णता आणि तापमान कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी देते. हवामानाला देखील हवामानाच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी कमी प्रमाणात तापमान प्राप्त होते. जर कोरडी मृदा असेल तर ते अधिक प्रमाणात तापते. अधिक प्रमाणामध्ये तापल्यामुळे अधिक प्रमाणात उष्णता उत्सर्जित करण्याचे काम ती मृदा करते. म्हणजे त्या ठिकाणी त्या हवामानामध्ये तापमान अधिक प्रमाणात असलेलं आपल्याला दिसतं. म्हणून हवामानामध्ये हवामानावर मृदेचा देखील परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर मित्रहो, अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर हवामानावर नियंत्रित ठेवणारे किंवा हवामानावर नियंत्रण करणारे काही घटक या ठिकाणी आपण बघितलेले आहे की ज्यांचं हवामानावर नियंत्रण असतं. मात्र या घटकांचं प्रमाण किती आहे, या घटकांची तीव्रता कशी आहे, या घटकांचं वितरण कसं आहे, हे वितरण स्थळ आणि काळानुसार बदललेलं आपल्याला दिसतं. आणि यामध्ये जर फरक असेल तर हवामानामध्ये देखील फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्याचा हवामान स्थितीवर परिणाम होतो. आणि हवामान स्थितीवर परिणाम झाल्यामुळे आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तापमान आणि पर्जन्य हे दोन्ही बाबींमध्ये फरक पडलेला आपल्याला जगामध्ये दिसून येतो. आणि याच अनुषंगाने मग आपण जगातील हवामानाचे प्रकार पाहत असतो. तर मित्रो, अशा पद्धतीनं हवामानाचे नियंत्रक किंवा हवामानावर परिणाम करणारे घटक हे आपण आजच्या तासामध्ये अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.